हो, धामणी संघ पूर्ण टीम रेडी आहे काच, नाहीतर मग तुमचा सामना होईल, लक्षात घ्या. धामणी टीम कॅप्टन पूर्ण टीम सोबत उपस्थित आहे का? तर असतील तर या आपण टॉस साठी. चला, धामणी वर्सेस भोजपाडा अशी पहिली लढत आपल्याला पाहायला भेटणार आहे आता. चला, टॉस साठी या आपण. एस ग्रुप भोजपाडा वर्सेस आर के स्पोर्ट्स धामणी अशी मॅच आपल्याला पाहायला भेटणार आहे. पहिलाच हा सामना असेल. बिग बॅश फॉर्मॅट या स्पर्धेचं पाहायला भेटतं. आज स्पेशली आपण पाहत आहोत 2 पोल आहेत. एक आदिवासी पोल आणि एक ग्रामीण एक गाव एक, असे 2 पोल आजच्या दिवसामध्ये खेळवले जाणार आहेत. आणि दोन्ही पोल वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या गटामध्येच राहतील आणि त्याच्यामध्ये बिग बॅश फॉर्मॅटमध्ये खेळणार आहेत. त्यामुळे 2 टीम क्वालिफाय होतील आज. एक आदिवासी पोलमधून एक संघ क्वालिफाय होईल आणि ग्रामीण एक गाव एक या पोलमधून एक संघ क्वालिफाय होणार आहे. असे 2 टीम आज क्वालिफाय होतील. चार ओव्हरला 4 बॉलर असतील. 4 ओव्हरचे मॅचेस कंपल्सरी होणार आहेत. मॅचच्या अगोदरतीच पावसाचा हा थरार धो पडणारा पाऊस आणि त्या पावसामध्ये सध्या तरी पहिला मॅचचा आता तो टॉस होतोय. रोशनजी शेलार साहेब यांच्या शुभ हस्ते तो टॉस होतोय. चला, आता आर के स्पोर्ट्स धामणी टीमनं टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. एस ग्रुप भोजपाडा संघ तुम्हाला फिल्डिंग करायचे पहिल्या मॅच साठी. कसारा क्रिकेट असोसिएशन आयोजित किरण स्मृती चषक कसारा क्रिकेट असोसिएशन आयोजित किरण स्मृती चषक ही स्पर्धा मित्रांनो आपण पाहत आहोत. चला, धामणी संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता बॅटिंग करायच्या अशा भरधाव पावसामध्ये एस ग्रुप भोजपाडा टीमला. एक गोष्ट दोन्ही टीम लक्षात घ्या. सामना जर बरोबरी सुटल्यास तर प्रथमतः तुमचे विकेट हे पाहिले जातील आणि विकेट जर दोघांचेही सेम राहिले तर मग तुम्हाला टॉसवरती विन दिलं जाणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे दोन्ही टीमसाठी टॉस खूप महत्त्वाचा होता. विकेटही खूप महत्त्वाच्या आहेत. किरण स्मृती चषक किरणजी कुराडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण कालच या स्पर्धेच्या चालू होण्या अगोदर तेच अर्पण केले आणि त्यानंतर आपण पाहत आहोत त्यांच्या स्मृतीला
उजाळा देण्यासाठी भरवली गेलेली मित्रांनो ही स्पर्धा आहे. अगदी पाहायला गेलं तर किरण कुऱ्हाडे यांच्यासाठी क्रिकेट हा फक्त खेळ नव्हता तर तो त्याचा श्वास होता आणि मैदानावरती प्रत्येक सामन्यात त्याच्या गोलंदाजाचा तो धाक होता. आज जरी तो आपल्यात नसला तरी त्याच्या त्या आठवणी आपल्या आयुष्यातील प्रत्येक डावात आपल्यासोबत कायम राहणार आहेत आणि त्याच्यामध्ये त्या आठवणी त्याच्या इनिंग नेहमीच कधीही संपणार नाही. तसं आपल्यापासून किरण आज दूर आहे, परंतु प्रत्येक जेव्हा जेव्हा या मैदानावरती जेव्हा आपण या सावरदेव स्टेडियमवरती येणार तेव्हा त्याचा असल्याचा भास आपल्याला नेहमीच होणार आहे. त्याच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी भरवली गेलेली स्पर्धा. पुन्हा एकदा स्वागत आहे या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये सगळ्यांचंच. किरण स्मृती चषक ही स्पर्धा पाहत आहोत. आरके स्पोर्ट्स धामणी हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अर्थातच राजेशजी कांबडी साहेबांनी पुरस्कृत केलेली ही आज टीम आहे आरके स्पोर्ट्स धामणी. चला आता टॉस झाला आणि टॉस महत्वाचा राहिलाय. टॉस पहा खूप महत्वाचा आहे. जेव्हा स्कोर लेवल होणार दोन्ही टीमचं तेव्हा तुमच्या विकेट प्रथमतः गृहीत पकडल्या जातील आणि जर विकेट देखील जर सेम झाल्या तर मग जो टॉस जिंकणार आहे त्याला विन घोषित केलं जाणार आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे विकेट खूप महत्वाचे आहेत. स्कोर लेवल झाला तर प्रथमतः विकेट पाहिल्या जातील आणि त्यानंतर टॉस हे पाहिलं जाईल. त्यामुळे कंपल्सरी चेसिंग हा रूल नाही त्या स्पर्धेमध्ये, लक्षात घ्या. आरके स्पोर्ट्स धामणी संघाच्या विपक्षामध्ये एस ग्रुप भोजपाडा अशा या दोन संघादरम्यानची लढत आपल्याला पाहायला भेटते. ने ओव्हरऑल आता स्क्वॉड मैदानाच्या आतमध्ये इथून दाखल झालाय. राजेशजी कांबडी साहेबांची टीम अर्थातच आरके स्पोर्ट्स धामणी इथे हा संघ खेळतोय. टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर जशी बरसात झाली त्या बरसातानंतर लगेच टॉस मध्ये तो बदल केला गेला आणि आता फिल्डिंग करणार आहे तसं कळवलं, परंतु आता पाऊस थांबलाय. चला आता लावा फिल्डिंग. 4 ओव्हर. फिल्डर कमी आहेत का? चला 2 फिल्डर कमी आहेत. बाहेरचे फिल्डर जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा तुम्हाला 38 सर्कल मध्येच ठेवायचे आहेत. चला आता 2 एक्साचे प्लेयर कांबडी पाड्यात. चला आपले प्लेयर जायचे आहेत 2. चला मध्येच थांबायचं आहे तुम्हाला, त्यामुळे तुमच्यावरती तितकाही लोड नसणार आहे. चला पण जाऊयात मॅच कडे, जिथे सामन्याला सुरुवात होणार आहे. एस ग्रुप भोजपाडा टीमचे 2 धडाडीचे फलंदाजी दाखल झालेत. 12 बाब खेळाडू. चला या आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये एस ग्रुप आपण एक्साचा प्लेयर पाठवून द्या. विनोद आणि त्याच्या सोबतीला खेळाडू आपल्याला पाहायला भेटणार आहे. निलेश. विनोद आणि निलेश. विनोद स्ट्रायकर एंडला चाललाय, निलेश नॉन स्ट्राईक एंडला थांबेल आणि तिथे बॉलिंग मार्क वरती
विलास पागी पाहायला भेटतोय. साऊंड पासून थोडस दूर थांबा मित्रांनो, तिथे साऊंड पासून कोणीही बसू नका प्लीज. इनफिल्ड मध्ये 2 फिल्डर तुम्हाला कंपल्सरी ठेवायचे आहेत, हेही लक्षात घ्या. रूल रेग्युलेशन महत्वाचे आहेत. सामना बरोबरी सुटल्यास प्रथम विकेट आणि जर विकेटही समान असल्या तर मग टॉसवरती विन दिला जाणार आहे. कंपल्सरी चेसिंग हा रूल नाहीत, हे लक्षात घ्या. 4 ओव्हर मॅच, 4 बॉलर कंपल्सरी वापरायचे आहेत. चला आता वळूयात मॅचकडे. दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. पहिला बॉल, पहिला चेंडू बरोबर लेंथवरती अगदी पिच केला आणि त्यानंतर पाहायला गेलं तर लाईन चांगली ठेवली आहे. ऑफस्टिकच्या बाहेर ठेवला म्हणजे तुम्ही बचावात्मक गोलंदाजीच्या उद्दिष्टानं हा चेंडू हाताळला आणि तिथे यशस्वी चेंडू पाहायला भेटतोय. सुरुवात झाली आहे डॉट बॉलनं. तिथे विलासचं हे षटक. दुसराही बॉल वेगवान, तेज तरार हाताळलाय. ग्लव्ज असताना देखील बॉल निसटला म्हणजे पहा इतका वेग आहे या बॉलवरती. चांगली कामगिरी करतायत तिथे. तोपर्यंत आलेले एक सिंगल. आज आमचे पंच अर्थातच मनोज भरसट यांचा वाढदिवसही आहे या स्पर्धेच्या अंतर्गत. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आई जगदंबेचरणी प्रार्थना करूया त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि असेच या क्रिकेटच्या परिपटलावरती अशीच सेवा नेहमीच त्यांच्याकडनं होत राहोत. त्यांना या स्पर्धेच्या अंतर्गत वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत. चला लगातारचा आपण पाहत आहोत. खूप चांगले चेंडू हाताळणे होते. हो, यावेळेस देखील राईज अँड सरप्राईज बॉल. विकेट किपरही सरप्राईज झाला. बॅट्समन तर झालाच होता परंतु विकेट किपरलाही हा बॉल समजला नाहीत. अडवण्यासाठी भरपूर सारा स्ट्रगल चालू आहे. लेदर बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहतो ज्या पद्धतीने ग्लव्ज असतात मोठे, त्या पद्धतीने गणेश तिथे घेऊन आहे परंतु तितकाही फायदा झालेला नाही. हे महत्वाचं आहे रबर बॉल क्रिकेटमध्ये. बॅटची कडा आणि आता थर्डमॅनला बॉल निघाला आहे. दन करत चाललाय. क्षेत्ररक्षक आहे किरण गवतेनं बॉलला उचलले. बॉल फेकी होईपर्यंत तिथे पुन्हा सिंगलच मिळेल. पहिलं षटक ओव्हरऑल आतापर्यंत पूर्णपणे आरके स्पोर्ट्स धामणी टीमकडे राहिलंय. सिंगलच धावा येतात. धाव फलक 3. 5 बॉलचा खेळ झाला आणि 3 धावा झाल्यात. त्याच्यामध्ये 2 बाईज आहेत आणि 1 सिंगल, अशा 3च धावा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा याही वेळेस फुटवर्कचा अभाव जाणवला आणि त्या ओव्हरची समाप्ती करत असताना पहिल्या ओव्हरच्या 5वी खेळानंतर फक्त पाहायला गेलं तर एस ग्रुप भोजपाडा संघ पोहोचलाय 3 धावसंख्येवरती. शांत खेळ चालू आहे परंतु लक्षात घ्या पुन्हा एकदा जय मल्हार घोटी संघाला आम्ही सूचना करत आहोत, लवकरात लवकर येऊन आपली उपस्थिती नोंदवा. पहिला मॅच आपला होता परंतु अपोजिट दोन्ही टीम पुढच्या मॅचेसचे येऊन थांबले, त्यामुळे ते शेड्यूलमध्ये चेंजेस करावा लागले. त्याच्यामुळे जय मल्हार घोटी संघ आपल्यासाठी महत्त्वाची सूचना आहे. ऑलरेडी एक मॅच चालू झाला आहे. पहिला मॅच आपला होता त्यामुळे लवकर आता या. चला पहिली ओव्हर झाली आहे. 3च धावा झाल्यात. 4 ओव्हरचा मॅच, विकेट गेलेली नाही त्यामुळे धावा येण्याचे चान्सेस अजूनही आहेत. विनोद आणि निलेश, आणि आता निलेश बॉलिंग मार्क वरती आलाय. फ्लॅट मारण्याचा प्रयत्न, फटका फसला वाटत होता परंतु बॉल निघालाय क्षेत्ररक्षकापासून दूर आणि तिथे लॉंगॉनला बीट करतोय चेंडू सीमा पार. इनिंग्स आलाय हा पहिला चौकार. किरण स्मृती चषक, किरणजी कुराडे यांच्या स्मृतीला अभिवादन देणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला भेटत आहे. आजही आपण पाहणार आहोत खूप चांगले मॅचेस. काल 2 गाव 1चं फॉर्मॅट, प्रत्येक दिवसामध्ये वेगवेगळं फॉर्मॅट आहे या स्पर्धेचं. ही खासियत आहे या स्पर्धेची. नवीन संकल्पना नेहमीच पाहिल्यात. त्याच्यामध्ये क्वालिटी क्रिकेट कसं या मैदानावरती होईल त्याच उद्दिष्टानं नेहमीच वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला भेटत असते. क्रॉसबॅटने खेळण्याचा प्रयत्न, अपील जोरदार झाली आणि आता यावेळेस पाहूयात काय घडलंय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॉल निसटलाय आणि त्यानंतर आता धावाही काढण्याचा प्रयत्न होईल. डीपमध्ये फिल्डर आहेत बॅकअपसाठी, तोपर्यंत 2 मिळाल्यात. लेग बाईज पण कळवत आहे. 2च्या मदतीने धावा झाल्यात. आता धाव फलकावरती टोटल 9. हा बॉलर बॅक ड्राय होता आणि तिथेही तो बॉल अडवला गेलाय. कामगिरी सातत्यानं गोलंदाजी करणाऱ्या टीमकडनं चांगली राहिली आहे. फलंदाजांना तोंडीवर काढू दिलेलं नाही, अशा पद्धतीने गोलंदाजी राहिली आहे. 9 धावा झाल्यात. आरके स्पोर्ट्स धामणी सध्या तरी खूपच चांगली कामगिरी करतायत. पहिले षटक विलास पागीचं चांगलं होतं. निलेश पागीच्या पहिल्या बॉलला चौकार आला देखील तितकासा फायदा पुढे घेता आलेला नाही. 9 धावा.
10 बॉलची हाताळणी झाली आहे, त्याच्यामध्ये 4-4 ओव्हरचेच मॅच आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला थोडंसं अटॅकिंग मोडमध्ये बॅटिंग करावी लागणार आहे. आणि इथेही आपण पाहत आहोत चांगला अजून एक बॉल, विकेट ओली आहे आणि त्याचा फायदा ओव्हरऑल घेतला जातोय. मॅच चालू होण्या अगोदरच बरोबर आपण पाहिलं पावसाची बरसात आणि त्याचमुळे तो या मॅचवरती इफेक्ट पडलाय बॅटिंगमध्ये. क्रॉस बॅटिंगने खेळायचं होतं, यावेळेस आपण पाहतात बॉल मागे निघाला, फिल्डर दोन्ही बरोबर सेट केले गेलेत. डिफाईन डीप थर्ड, दोघेही क्षेत्ररक्षक आलेत आणि तिथे संतोषनं बॉलला फेकिलं आहे, तोपर्यंत इथे 2 धावा येतील. लेग बाईटच्या या 2 धावा आहेत आणि धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती टोटल 11, 2 ओव्हर 11 धावा. काल याच मैदानावरती काय अफलातून बॅटिंग पाहायला भेटली, 2 गाव 1 या फॉर्मॅटमध्ये. काल मित्रांनो आपण पाहिलं या मैदानावरती ओव्हरऑल 3 अर्धशतके आपल्याला पाहायला भेटली. तन्मय भांगरेच्या नावावरती एक होतं, त्यानंतर मुनाफ शेख आणि त्यानंतर धामणी कोरबगाव टीमचा गणेश या खेळाडूच्या नावावरती एक. अशा पद्धतीने 3 अर्धशतके काल आपण पाहिलेत. परंतु आज 4 ओव्हर मॅचेस आहेत, काल 5-5 6-6 ओव्हरचे मॅच, परंतु काल 4च टीम होते. आज आपल्याला 2 पोलमध्ये मॅचेस खेळवायचे आहेत, त्यामुळे 4-4 ओव्हरचेच मॅच होतील, लक्षात घ्या. 11 झाल्या धावा 2 ओव्हर. पहिलाच बॉल प्ले डाऊन होतोय बॅटची कडा आणि आता विकेटला जाऊन बरोबर तो बॉल आदळला गेला आहे आणि मिळाली आहे पहिली विकेट. पहिला झटका लागलाय. खूप जास्तच स्ट्रगल सध्या तरी एस ग्रुप भोसपाडा संघ या बॅटिंग मध्ये करतोय. वाफाळे संघ सध्या तरी उपस्थित झालाय असं दिसतंय. स्वागत आहे आपले या कसारा क्रीडा नगरीमध्ये, जिथे आपण कसारा क्रिकेट असोसिएशनच्या आयोजित किरण स्फूर्ती चषकामध्ये आपण खेळत आहोत आणि या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला, त्यामुळे स्पेशली आपलंही स्वागत आहे. आज रती महारथी दिसतील या मैदानावरती. 1 गाव 1 मध्ये देखील खूप चांगले चांगले मॅचेस होणार आहेत, त्यामुळे प्रेक्षक हो आज पैसा वसूल मॅच आपण पाहणार आहोत. चला बॅट्समन थोडंसं फास्ट जायचं आहे. राहुल न्यू बॅटर राहुल इन ॲट नंबर 3 या पोझिशनवरती आलाय. 11ला 1 अशी परिस्थिती आहे सध्या तरी. 2.1 चा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय आणि सध्या तरी आपण पाहत आहोत बॅटिंग मध्ये लयबद्धता साधता आलेली नाहीत. आज 1 गाव 1 चा जर फॉर्मॅटचा विचार करायला गेला तर मित्रांनो आपल्याला 4 टीम तिथेही पाहायला भेटतील. इगतपुरी क्लासिक, त्यानंतर धर्मवीर कसारा आणि त्यानंतर वाफाळे आणि एक आपण पाहणार आहोत वेताळ स्वामी शहापूर. अच्छा 4 टीम आपल्याला ग्रामीण पोल 1 गाव 1 मध्ये दिसणार आहेत, त्यामुळे तोही क्रिकेट पाहायला प्रेक्षक राजा विसरू नका. आज खूप खूप चांगले चांगले मॅचेस, परंतु हा सध्या जरी जो मॅच चालू आहे असं वाटतं एस ग्रुप भोसपाडा संघ थोडंसं प्रॅक्टिसचा अभाव जाणवतोय, कारण बॅट आणि बॉलला संपर्क तितकासा होत नाहीत. कल्पेचं हेही षटक आतापर्यंत यशस्वीच राहिलंय. 11ला 1 अशी परिस्थिती आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. बॉलला सोडू दिले, लेगसिक सोडून चाललाय वेगवान हाताळण्याच्या प्रयत्नात. लेन भरकटला गेला आणि तिथे आता एक्साची मदत मिळेल. धावा झाल्यात आता धाव फलकावरती टोटल 12 धावा धाव फलकावरती. वाफाळे संघ उपस्थित झालेला आहे. आज प्रत्येक विषयाला पाहायला विसरू नका, आज इनॅक्शन मध्ये तो असेल. आज इगतपुरी क्लासिक संघ आहे, त्यामुळे राहुल बागडेलाही पाहायला विसरू नका. आज धर्मवीर कसाराही संघ आहे, त्यामुळे सागर आगाने इनॅक्शन मध्ये असेल. त्यानंतर एकनाथजी डगळे सर हे आपल्याला इनॅक्शन मध्ये दिसणार आहेत. चला इथे धावा आलेल्या आहेत. एक सिंगल धावा झालेल्या आहेत. धाव फलकावरती टोटल आता 13. आता मागे बॉल चाललाय आणि तिथे यावेळेस पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. इथून मॅचची मोमेंट शिफ्ट होईल का पाहूयात. एखादी मोमेंट आल्यानंतर मग मॅचची मोमेंट शिफ्ट होते, असं काही घडेल का. सध्या तरी धावून पडूनही धावा आल्यात. नो बॉलचा तो इशारा आलेला आहे. इट्स अ बीमर असं कळवलंय पंचांनी आणि सध्या तरी त्या 2 धावाही मिळाल्यात, म्हणजे टोटल 3 मिळतील एक्साच्या. आणि आता धाव फलक 16 अंकावरती पहा काय घडलं होतं. तिथे तो थ्रो आला.
2.3 असा हा आतापर्यंत खेळ तो झाला आणि 16च वरती स्कोर कार्ड आहे. यावेळेस फ्री हिट बॉल वरती फ्री माइंड स्ट्रोक आला हा षटकार. याच तर फटक्याची नितांत वाट पाहिली जात होती डगआउटला आणि आता डगआउटला खुश करणारा हा स्ट्रोक पहिला आलाय विनोदच्या बॅटमधनं हा षटकार. धावा झाल्यात आता 22 धावा धाव फलकावरती पाहायला भेटतायत. स्पेशली वाफाळे संघाचं आम्ही कौतुक करत आहोत. वेळामध्ये आपल्याला जो वेळ दिला होता तो त्या वेळामध्येच आपण उपस्थित झालेला आहोत, त्यामुळे स्पेशली आपला आभारी आहेत. बॉडीवरती हा बॉल तिथे पाहायला गेलं तर लेग बायज एक सिंगलनं धावा झाल्या. आता धाव फलकावरती टोटल 23 धावा, 23ला 1. एका लास्ट बॉलचा तो खेळ बाकी आहे या ओव्हरमध्ये. कामगिरी खूप चांगली राहिली आहे ओव्हरऑल गोलंदाजीमध्ये. एस ग्रुप भोजपाडा संघाने विचार करायला हवा आहे की अपोजिट टीम अगदी ताकदवर संघ आहे, जिथे RK स्पोर्ट्स धामणी. आणि आता यावेळेस पाहूयात टायमिंग भव्य आणि तिथे समोर बरोबर समालोचन कक्षाला दिली गेली ही सलामी पाहायला भेटते. षटकार, हा दुसरा षटकार आला या इनिंग मध्ये आणि हा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आलाय आणि त्यामुळे खूप चांगला स्ट्रोक पाहायला भेटला. कदाचित बॅटच्या टो एंडला लागलाय आणि त्यामुळे हा चांगलं टायमिंग तिथे भव्य जुळाला आणि तिथे हा षटकार पाहायला भेटलाय. मंगेशजी उबाळे यांना हे अभिवादन दिले असं वाटतंय. बरोबर ते तिथे उपस्थित होते आणि आमचे किरणजी कुराडे यांच्या बॅनरला हे अभिवादन देणारा हा स्ट्रोक आहे. इथे 6 धावा मिळाला. धावफलक आता 29, 3 ओव्हर 29 धावा. पुढचा मॅच जय मल्हार घोटी वर्सेस विपक्षामध्ये कामडीपाडा. चला आपण लवकरात लवकर रिपोर्ट करा. संतोष नडगे आता पाहायला भेटतोय. 3 पागीबंधू आपल्याला पाहायला भेटले बॉलिंग मध्ये आणि आता संतोष नडगे चौथ्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. RK अर्थातच राजेशजी कांबडी यांची टीम धामणी आज त्यांनी पुरस्कृत केले आहे. क्रॉस बॅटेडनं यावेळेस पाहूयात. फटका चांगला आहे, लॉफ्टेड हिट उंच गेलाय. कॅचिटचा कॉल आणि खूप चांगलं जजमेंट अजय गवतेकडनं. यस फलंदाज बाद. विकेट मिळाली आहे. विनोद आउट. हो, वाटलं डिस्टन कव्हर होईल परंतु तिथे काऊ कॉर्नर आणि त्यानंतर मिड विकेट कडे बरोबर तो झेल पकडला गेलाय. बाउंड्री लाईन तिथे थोडीशी दूर आहे परंतु रबर बॉल मध्ये कितीही बाउंड्री लाईन दूर राहिली तरी फरक पडत नाही, त्यामुळे इथे डिस्टन्स ते कव्हर होणं गरजेचं होतं. मिस टायमिंग थोडासा हा फटका राहिला आणि त्यामुळे 29ला आता 2 अशा पद्धतीनं खेळ सध्या तरी राहिला एस ग्रुप भोजपाडा संघाचा. नवीन खेळाडू सुभाष. हल्ल्यावरती प्रति हल्ला या अंतिम ओव्हरमध्ये करावाच लागेल तर तुम्ही चांगल्या मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचाल, परंतु धामणी संघ अपोजिट संघ आहे त्यामुळे लक्षात घ्या उर्वरित जास्तीत जास्त धावा तुम्हाला काढाव्या लागतील. 5 बॉलचा फक्त आता खेळ बाकी आहे. अजून एक चांगला बॉलची हाताळणी आपल्याला पाहायला भेटलेली आहे. डॉट बॉल 29ला स्कोर कार्ड. प्रत्येक गोलंदाजांना एफर्ट दिलेत. सुरुवातच लाजवाब राहिली विलास पागीकडनं. हा बॉल आउटसाइड दिल एक्स्ट्रम व्हाईट बॉलचा इशारा आहे. अतिरिक्त आता धाव मिळेल. 30ला स्कोर कार्ड. 30च्या घरामध्ये जाऊन पोहोचलेत. काल आपण शेकडा देखील पाहिला, 100चा आकडाही पाहिला कालच्या दिवसामध्ये. खूपच चांगल्या धावा काल आपल्याला पाहायला भेटला, परंतु आज पहिल्या मॅच मध्ये थोडंसं शांततेचं वातावरण आहे. पुढे साऊंड खेळण्याचा प्रयत्न. बाउन्सर आलाय. चांगला चेंडूची हाताळणी. डॉट बॉल पुन्हा पाहायला भेटतोय. सुभाष सध्या तरी स्ट्रगल करतोय मैदानाच्या आतमध्ये. 30च धावा झाल्यात. बिग बॅश फॉर्मॅट मध्ये एक तुम्हाला महत्वाची संधी मिळत असते, त्यामुळे काही ज्या चुका झाल्यात त्याच्यावरती अभ्यास करावा लागणार आहे एस ग्रुप भोजपाडा संघाला. बॅटिंग मध्ये थोडंसं कमकुवतपणा जाणवलाय, परंतु उर्वरित अजूनही चान्स होता, परंतु उर्वरित खेळाडूही नाराज करतायत. लगातार डॉट बॉल आलेत. 3.4. रबर बॉल क्रिकेटमध्ये ही पहिली स्पर्धा खेळतायत एस ग्रुप भोजपाडा संघ, त्यामुळे तो अनुभव थोडासा कमी पडला असं दिसतंय. सीझनचा पहिलाच सामना, परंतु यावेळेस क्रॅकिंग स्ट्रोक आहे. नो चान्स. यस इट इज 4 या मॅक्झिमम. चला, हा चौकाराचा आहे असं कळवलं जातंय. चौकाराच्या मदतीने आता धावा झाल्या 34. शेवट गोड करावा लागणार आहे. पाहूयात
अंतिमचा बॉल आहे. 34 धावा झाल्यात. पुन्हा एकदा जय मल्हार घोटी संघ चला या आपण रिपोर्ट करा कारण इनिंग आता समाप्त होत चालली आहे. कांबडीपाडा संघ बरोबर 9:30 वाजता उपस्थित आहे लक्षात घ्या. मागे चालला बॉल पाहूयात रिझल्ट काय मिळेल. सिंगल मिळाले आहेत. 2चा कॉल होईल. बॉल आता फेकी झालाय तोपर्यंत तिथे बॉल लावलाही गेलाय आणि तिथे विकेट आली आहे. 35-3 अशी परिस्थिती. 4 ओव्हरचा खेळ झाला आणि आता एस ग्रुप बोसपाडा संघाने टार्गेट सेट केलंय. धावा झाला धाव फलकामध्ये 35 करायचे आहेत. आर के ग्रुप आर के स्पोर्ट्स दामणी टीमला 36. नक्कीच आपण पाहत आहोत सन्माननीय अनिलजी खाडे साहेबांचं आगमन झालेलं आहे या दुसऱ्या दिवसामध्ये. नेहमीच कसारा क्रिकेट असोसिएशनला ज्यांचं सहकार्य नेहमीच लाभलेलं आहे असे अनिलजी खाडे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. किरणजी कुऱ्हाडे यांना आपण पाहत आहोत. या स्मृतीला उजाळा देण्यासाठी भरवली गेलेली ही स्पर्धा अर्थातच किरण स्मृती चषक ही स्पर्धा मित्रांनो आपण पाहत आहोत आणि या स्पर्धेमध्ये आपण आलात आपलं आम्ही करत आहोत मनपूर्वक आपलं सहर्ष स्वागत आहे. पहिलाच बॉल गती कमी राहिली आहे आणि त्याच्यामध्ये तो चकवा मिळाला फलंदाजाला. हो वाटलं होतं सुरुवात धडाक्यामध्ये होईल परंतु सध्या तरी निलेश पागी दुधा मनस्थितीमध्ये राहिलाय आणि बॉल पहा सबमरीन राहतोय. खालोखाल राहिलाय शुभमचा हा चेंडू आणि त्याच्यामुळे तो फायदा झालाय. टार्गेट छोटं मोठं आहे जिथे 36च करायचे आहे 4 ओव्हरच्या मॅचमध्ये. 24 ला 36 त्याच्यामध्ये पहिला चेंडू डॉट बॉल आलाय.
वेट अँड वॉच. यावेळेस फटका फसलाय की चाललाय बॉल, पाहूयात कॅचिटचा कॉल. आणि आता हा झेल पकडलाय, झटका पहिला दिला गेलाय. विकेट मिळाली आहे विलास पागी व निलेश पागी आहे. निलेश पागी शून्यावरती बाद आणि तिथे आली आहे शून्याला पहिली विकेट. व निलेशला तितकंही आता या मॅच मध्ये आपण पाहत आहोत योगदान देता आलेल्या नाहीत. सामना सोपा आहे, शंकाच नाहीत, परंतु सध्या तरी निलेश पागीची ती विकेट महत्वाची राहील, शंकाच नाहीत. कल्पेश आता येतोय, नवीन खेळाडू कल्पेश पागी. आता लेफ्टी बॅट्समनला इथे इन्व्हाइट केलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. शून्यालाच पहिली विकेट आली आहे व 36 पर्यंत तुम्ही जरूर पोहोचलात, परंतु अशाही परिस्थितीमध्ये जर तुम्हाला जिंकायचं असेल तर मग गोलंदाजांची खरी कसोटी असणार आहे. गोलंदाजांना ते करून दाखवावं लागणार आहे. शून्याला एक विकेट, 2 बॉलचा खेळ झालाय. शुभमचं पहिलं षटक. सध्या दोन्ही बॉल चांगले हाताळलेत आणि आता प्लॅनिंग मध्ये उतरलाय संघ असं दिसतंय. लेफ्टी बॅटरला पाठवलंय. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे, शंकाच नाहीत. आणि आता आल्या आल्याच यावेळेस फुल अँड पॉवरफुल फटका आहे. हा चेंडू निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा फायदा झालाय, लेफ्टी बॅटरला पाठवून दिलंय आणि पुरेपूर फायदा घेतलाय कल्पेश पागीनं. आलाय षटकार. जास्त ही ताकद लावण्याची गरज पडलेली नाही. टायमिंग भव्य होतं, परफेक्ट मिल ऑफ द बॅट वरती बॉल आलाय आणि त्यानंतर हा रबर स्टॅम्प दिला षटकाराचा. धावा झाला तर 6. इनिंगची सुरुवात षटकाराने होत असताना पाहायला भेटते. 3 बॉलचा खेळ झाला आणि 6 धावा. 36 करत असताना अजून 30 हव्या आहेत. हाही चाललाय आणि यावेळेस पाहायला गेलं तर इथे डिस्टन्स चेक केलं जाईल, परंतु यस निघाला हा चेंडू देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमा पार. लगातारचा हा दुसरा ब्लास्ट, षटकार. मागे चालला आता पाहूया डीप थर्ड. सध्या तरी डीप मध्ये आहे आणि आता तो बॉल अडवलाय, तोपर्यंत इथे धावा येतील. सिंगल आले आहे, स्ट्राईक रोटेट होईल आणि आता धाव फलक 13 अंकावरती जाऊन पोहोचलाय. सुरुवात चांगली होती, परंतु त्यानंतर 2 षटकार आलेत. 13ला स्कोर कार्ड. थोडस शॉर्ट लेंथ वरती बरोबर तो बॉल आपटण्याचा प्रयत्न, परंतु उंची मिळालेली नाही. दूरवर बॉल होता आणि तिथे पंच आता कळवतायत ओव्हरची समाप्ती. 22 सिंगल, 14 धावा झालेल्या आहेत. पहिला ओव्हरचा खेळ झालाय. 36 करत असताना 14 झाल्यात. 1 विकेट लवकर गेली, परंतु तितकासा फरक पडलेला नाहीत आणि कल्पेश पागीने 2 षटकार मारलेत आल्यालाच, त्यामुळे तो फरक पडलेला नाहीत विकेटचा. जय मल्हार. गोटी सिंग आपल्यासाठी पुन्हा सूचना येते, लक्षात घ्या, लवकर या आता, कारण मॅच हा समाप्तीच्या मार्गावरती आहे. असंच पकडून चाला, कारण छोटं मोठं टार्गेट आहे.
समोर यावेळेस खेचला हा फटका आणि तिथे विनोदने झेल पकडलाय. विकेट आली आहे 14ला दुसरी विकेट. अजय गवतेची विकेट. फलंदाज बाद. योगेशचं हे षटक सुरुवातीला खूप चांगले राहिले. दोन्ही बॉल त्यांनीही विकेट मिळवली आहे आणि आता मॅच मध्ये काही ट्विस्ट निर्माण होईल का पाहूयात. सध्या तरी 2 विकेट मात्र महत्वाच्या चालत शंकाच नाहीत. 36 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आर के स्पोर्ट्स धामणी संघ 14ला 2. चला जय मल्हार गोटी संघानं तो टॉस जिंकलेला आहे. पुढच्या मॅच साठी घेतले आहे त्यांनी फिल्डिंग, परंतु आज ते लेट आलेले आहेत त्यामुळे आयोजकांनी पेनल्टी इथे जाहीर केलेली आहे जय मल्हार गोटी संघाला. कारण पहिला मॅच होता आणि तुम्ही दुसऱ्या मॅच पर्यंत तिथे उपस्थित झालात त्यामुळे 2 रनांची पेनल्टी आहे. तुम्हाला हे लक्षात घ्या. जय मल्हार गोटी संघ. विलास पागी येतोय आता नवीन खेळाडू. बॉल मागे चाललाय. डॉट बॉल तर आला होता. विकेट किपर कडनं बॉल निसटलाय. डीप मध्ये 2 फिल्डर आहेत मागे. तिथे डीप थर्ड आणि रिफाईन त्यामुळे फायदा होईल. एक सिंगल. धाव फलक आता 15 अंकावरती जाऊन पोहोचलाय. मॅच मध्ये आहेत एस ग्रुप भोजपाडा संघ. हे सगळ्यात महत्वाचं. आतापर्यंत आपण पाहत आहोत जेवढ्या धावा त्यांच्याकडे आहेत तेवढ्या रोखण्याचा पुरेपूर त्यांचा प्रयत्न राहिलाय. विकेट किपरला तो चेंडू सोडणं सगळ्यात मोठी चुकी आहे. कारण गोलंदाजावरती ती केली गेलेली मेहनत त्याच्यावरती तुम्ही मग पाणी फेरताय त्यामुळे बॉल अडवावे लागतील. 15ला 21 करायचे आहेत. पायात बॉल होता. उंच चाललाय. कॅचचा कॉल इथे वाटतोय. बॉल उंच चाललाय. डिस्टन्स पाहावा लागेल आणि यस पकडला गेलाय. झेल संपेल तो खेळ आणि तिथे आता कल्पेश पागीची विकेट. फलंदाज बाद. गुड कॅच. वेल जज. खूपच चांगलं जजमेंट तिथे डीप मध्ये राहिलंय. पहा बॉल फक्त उंच गेला होता. दिशा देण्याचं कार्य झालं आणि तिथे जी विकेट हवी होती एस ग्रुप भोजपाडा संघाला ती मिळाली आहे. पहा मिड विकेटला. ओ वेल जज कॅच. झटका तिसरा. 15ला तिसरी विकेट. अजूनही इथून मॅच मध्ये आहेत म्हणून मी तो उल्लेख केला. एस ग्रुप भोजपाडा संघ सामना इथूनही पाहायला गेलं तर असं नाही की आर के धामणी टीम कडेच आहे. इथून आता असं वाटायला लागलं मॅच बॅलन्सिंग झाली आहे या 3 विकेट नंतर. कारण धाव फलक आहे 15. 14ला आता 21. सगळे आपण पाहत आहोत जे कॅचेस पकडले ते खूपच चांगले राहिले. जरूर प्रॅक्टिस नाहीत परंतु जे टेनिस बॉल विश्व जगतामध्ये आपण पाहिलंय जे हंगाम टेनिस बॉलचा जो अनुभव आहे त्याच अनुभवाच्या जोरावरती खेळतायत. चांगली फिल्डिंग राहिली आहे. नवीन खेळाडू येतोय आता किरण गवते. विकेट 3 गेल्यात. जबाबदारीने खेळ दाखवावा लागेल अन्यथा संघ संकटाकडे चाललाय. विकेट करायचं होतं. बरोबर ओव्हर पिच हाताळलाय. लेफ्ट हिट करण्याचा प्रयत्न. समोर विक्षेपला खेळण्याचा तो प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीत. डॉट बॉल येतोय. खूपच चांगली कामगिरी होते. ही ओव्हर चांगली राहिली आहे. एकच सॉरी 2च धावा. एकच धावा रे. क्रॉस बॅटेडनं मारला. आता गॅप शोधण्याचा प्रयत्न झालाय. खाली क्षेत्र ठेवलंय आणि आता स्क्वेअर लेगला निघालाय बॉल. बाउंड्री लाईनच्या बाहेर. किरण गवतेचा हा महत्वाचा मच निडेड 4 चौकार. धावा येत नव्हता परंतु या बॉलवरती आलात. या 4च्या मदतीने 19 झालात. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माणच आहे कारण 12 बॉल अजूनही 17 करायचे आहेत. 12 बॉल 17ची गरज. राहुल येतोय. राहिला आता 12 बॉलला 17 हवा आहेत.
लखनजी साबळे यांचं आगमन झालंय. त्यांच्या सोबतीला त्याचा राईट हँड प्रदीप तोही उपस्थित होतोय. चला स्वागत आहे आपलं. ओके लेफ्ट हँड आहेत, राईट हँड येणं बाकी आहेत. चला आपले स्वागत आहे. इनॅक्शन मध्ये आजही असतील. आणि आता हा बॉल यावरती विकेट देखील धोक्यामध्ये आहे आणि आता ती देखील विकेट मिळते. ओ माय गॉड, घडते पहा काय. आणि विकेट तर कोणाची आली आहे तर सगळ्यात महत्वाचा भरोश्याचा खेळाडू विलास पागीला सध्या तरी परतावं लागलंय. आणि आता 19ला चौथा झटका. आता येईल खरी मजा या मॅचला असं म्हणायला हरकत नाही आता, कारण बॅटिंग लाईनअप सध्या तरी आता पूर्णपणे टॉप ऑर्डर आता ढासळलेले आहे. जे स्टार्टिंगचे चारही फलंदाज होते टॉप ऑर्डर मध्ये ते सगळेच आता डगआउटला गेलेत. 36च धावा करायच्या आहेत, परंतु या धावा आमच्यासाठी पुरेपूर भरपूर आहेत असं सांगितलंय गोलंदाजीमध्ये एस ग्रुप भोजपडा टीमनं. अपोजिट टीम कितकी ताकदवर असू देत आम्ही फाईट देण्यासाठी सज्ज आहोत हे सांगितलंय. चांगले खेळतायत. आणि आता 19ला 4 विकेट गेल्या, त्यामुळे 11 बॉलला आता 17 करायचे आहेत. संतोष नडगे आता यावेळेस आपल्याला पाहायला भेटतोय. स्ट्राईक घेतली आहे किरणनं. तिथे आता पाहूयात तो फायदा घेईल का. सध्या तरी एक चौकार आलाय, त्यामुळे तो कॉन्फिडन्स आहे इनिंग मध्ये त्याच्या. 2 प्लेयर शॉट घेऊन खेळलेत, हाही इफेक्ट पडेल या इनिंग मध्ये. त्याच्यामुळे थोडासा विचार करून पुढची बॅटिंग करावी लागेल. हवेमध्ये हाई बॉल आणि चाललाय. हो काय शॉट राहिला हा पहा. शॉट नाही तर हा रॉकेट आहे आणि 6 धावसंख्येचे पॉकेट आहे. षटकार अचंबित करणारा हा स्ट्रोक होता. ओ बॅट स्विंग. आता सगळेजण बॅट स्विंग पाहत होते की ऑन साइडला बॉल आहे, पण बॉल निघाला तो कव्हर स्वीपरला. पहा कॅमेरामॅनचं कौतुक आहे. मात्र बरोबर तिकडेच तो कॅमेरा मारलाय. बॅटच्या टो एंडला लागला होता आणि खूपच दूरवर गेलाय हा बॉल. षटकाराने धावा झाल्यात 25. जडमध्ये होता बॉल निसटला. विकेट किपर सातत्याने चुका करतोय. डीप थर्ड आहे मागे, तिथे बॉल अडवलाय तोपर्यंत सिंगल आली आहे. आणि आता धावा झाल्या 36. 10 पाहिजेत. राहिलं 9 बॉल, 9 बॉलला 10 पाहिजेत. हो 26 धावा झाल्यात 9 बॉलला आता 10. हो चांगला इथे स्ट्रोक पाहायला भेटला आणि आता लॉंगाच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार आला हा षटकार. धावा झाल्यात आता 32. संतोष नडगेने षटकार मारलाय. भरपूर वेळानंतर आपण पाहत आहोत तो चान्स त्याला मिळाला बॅटिंग मध्ये. आणि पहा चांगला क्लासिकल फटका होता. तंत्रशुद्ध फटकेबाजी नेहमीच त्याची राहिली आणि त्याच्यामध्ये हा एक क्लासिकल फटका मारलाय त्यानं. विशेपला खूप चांगला स्ट्रोक. आता सामना सोपा आहे. 8 बॉलला 4. आई फुलटॉस बॅकलिपला खाली केलंय. नो बॉलचा इशारा आता कळवलाय पंचाने. इट्स अ बीमर असं कळवलं आणि त्यामुळे इथे 1च्या 2 मिळतील. सामना सोपा आता झालाय. 2च धाव संख्येची गरज. 8 बॉल 2. पुढचा मॅच रेडी राहा. जय मल्हार घोटी वर्सेस कांबडीपाडा. आकेच्या अंतरावरती असलेलं कांबडीपाडा गाव तिथली एक टीम आहे आणि दुसऱ्या बाजूला घोटी जय मल्हार घोटी हा संघ असेल. मिस टायमिंग विकेटची संधी आहे आणि आता तिथे फ्री हिटच्या बॉलमुळे तो बॉल बचावला गेलाय. तोपर्यंत सिंगल येते. स्कोर लेवल 35 धावा झाल्यात. सातला 1 पाहिजे आणि तिथे खेळ खल्लास केलाय. या चौकारानं अभिनंदन. RK स्पोर्ट्स धामणी टीम हॅड लक टफ लक या माझ्यासाठी. एस ग्रुप भोजपडा परंतु आपल्यासाठी चान्स आहे. चला मॅच लगेच आहे त्यामुळे प्रत्येक विषय आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. महत्वाची सूचना आहे लक्षात घ्या. लगेच मॅच चालू होणार आहे त्यामुळे प्रॅक्टिस सेशन साठी आता वेळ नाहीत. चला ऑलरेडी लेट आहोत. तुम्ही लवकर आलात त्यामुळे आपला आभारी आहोतच आम्ही. चला फिल्डिंग करणारी टीम आपणही दाखल व्हा. जय मल्हार घोटी संघ चला आपण दाखल व्हा मैदानाच्या आतमध्ये.